नमस्कार. वेलकम सर्वांना. नमस्कार सगळ्यांना. पल्लवी, येस. कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर मला विचारू शकता. कालचं जे मी तुम्हाला सांगते की रोज लिखाण करत चला, त्याच्यावर चिंतन मनन करत चला, अभ्यास करत चला. ठीक आहे. तर नुसतं ऐकायचं आणि सोडायचं नाहीये हा प्रोग्राम. तर चिंतन मनन लेखन ह्या सर्व गोष्टीवर आधारित आहे. तर काल जे शिकलोत आपण सगळ्या गोष्टी, त्या पूर्ण आपल्याला लिहायचं आहे शॉर्टमध्ये, स्वतःचं चिंतन मनन करायचं आहे. हे झाल्याशिवाय आपल्यामध्ये परिवर्तन येणार नाही. ठीक आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला कोणता प्रश्न असेल, काय असेल, तर जरूर जरूर मला विचारत चला. कोणाला आहे प्रश्न? तर आजचं सुरू करायचं मग. रेडी? रेडी आहात? सर्वांनी एकदा दर्शन तर द्या मला. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही म्हणजे खरंच हे करता. मी आज तर तुम्हाला म्हणजे व्हॉइस मेसेज पण केला मी आता अक्षरशः. म्हटलं बापरे, 15-20 मिनिटं झाली, अजून कोणी जॉईन होत नाहीये. पण छान वाटतं तुम्ही जॉईन झाले. जास्तीत जास्त संख्येने येत चला. ठीक आहे. आणि बस आपल्याला एक स्वतःचा अभ्यास करायचा आहे. जोपर्यंत आपण अभ्यास नाही करू ना, नाही होणार. हे आपोआप होणारी गोष्ट नाही आहे. आपल्याला प्रयत्न करावे लागतील. ठीक आहे. तर आज पुढचं हे करूया की विचारात शून्य तक्रार, कसं आपलं जीवन कसं करायचं, की मनाच्या या तक्रारीपासून आपल्याला मुक्त व्हायचंय. सगळ्यात मेन म्हणजे हा ना. तर त्याचं आपण आता पुढचं एक बघू की आपल्याला कशा तक्रार असतात, कशा तक्रारी असतात, आणि कसं आपण आपण ह्या कथा निर्माण करतो. तक्रारींचं कथा आणि त्याच्या कथांचं कसं जाळं टाकतो, आपणच आपल्या कथेच्या जाळ्यांमध्ये कसं अडकतो, याच्यावर आज आपण बोलणार आहे. खूप सुंदर. आणि ह्या कथा म्हणजे मान्य कथा असतात. मान्य कथा म्हणजे खूप वर्षापासून कोणी ना कोणीतरी म्हणताय म्हणून करतो आहे. म्हणजे असं बऱ्याचशा काही गोष्टी असतात अशा की ज्याच्यात आपण म्हणजे असं म्हणजे ठरवलंय की हे असंच करावं लागतं, असंच व्हावं लागतं. त्याला आपण मान्य कथा असं म्हणतो. त्या कथांवर आता आपल्याला आघात करायचा आहे की कसं आपल्याला म्हणजे आघात करणं म्हणजे त्याच्या पुढे जायचंय आपल्याला. जसं आता आपण कधी कधी इतकं कंटाळून असं म्हणजे असंही वाटतं की म्हणजे ही लास्ट स्टेप असते की ईश्वराने यार ही सृष्टी बनवलीच कशाला. बनवली नसती तर बरं झालं असतं. म्हणजे ही सुद्धा तक्रार. म्हणजे ह्या आपल्या मान्य कथा ज्या असतात त्याच्या अनुषंगाने आपण जीवनात तक्रारींचं जाळं आता विणतोच. पण विणतोच आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या स्वतःलाच एक एक पद्धतीने धोका देत आहे, आणि धोका तयार होतोय हा आपल्याला याची जाणीवच नाहीये. म्हणजे आणि काय असतं त्याच्या मागे, आपण एकीकडे दुःख तयार करतो आहे, हे आपण आपल्याला माहिती नाही, आणि त्याचं जाळं आपणच विणतोय हेही आपल्याला माहिती नाही. पण आपल्याला एक मान्य करा, म्हणजे बघा स्वतःमध्ये, की जेव्हा दुःख येतं ना, तेव्हा आपल्याला लोकांकडनं सहानुभूती मिळते. आणि ही सहानुभूती मिळते, ही आपल्यासाठी खूप महत्वाची ठरते. आपल्याला खूप असं आपुलकीपणा ज्याला म्हणतो आपण, ते मिळतं, आणि त्याच्यासाठी आपण त्या जाळ्यामध्ये अडकून जातो. पण प्रत्यक्षात ऍक्च्युली त्या दुःखद घटनेमधून जो आनंद मिळणार असतो, आनंद म्हणजे त्या दुःखद घटनेमधून आपण जे काही शिकणार असतो, त्या गोष्टीच्या आनंदामधूनच आपण तिथून नष्ट होऊन जातो. म्हणजे तेच संपून जातं, आणि ते आपल्याला समजत नाही. आणि आपण सहानुभूती की अरे मी बिचारी, मी बिचारी, लोकांची सहानुभूती कलेक्ट करायला म्हणजे हे करतो, त्या ओघाने आपण वाहत असतो. आणि दुसरीकडे माणसाच्या मनात दुःखाचा विचार आला तर तो लगेच दोष कोणातरी दुसऱ्याच्या माथे लागतो. म्हणजे माथे मारतो की याच्यामुळे मला म्हणजे हे मिळालं, दुःख मिळालं, ह्या गोष्टीमुळे दुःख झालं. अरे काही नाही तर म्हणजे परिस्थिती, देव. आता कालच आपण ह्या गोष्टीवर विचार केला की कसं कसं आपण दुसऱ्यांच्या माथ्यावर आपला दोष टाकत असतो की मला दुःख मिळालं. आपण आपल्या जबाबदारीपासून अगदी सुरक्षित म्हणजे पळून जाण्याचा आणि सुरक्षित राहण्याची इच्छा असते. आपल्याला असं वाटतं जे कारण जेव्हा नष्ट होईल, ज्या कारणासाठी आपण दोष दुसऱ्यांवर देतो, ते नष्ट झालं तर मी सुखी होईल. पण ऍक्च्युली तसं नसतं. कारण समोर नाही ना, तर ते आपल्या स्वतःच्या मान्य कथा, आपण ज्या मानलेल्या कथा आहेत, त्या विचारांचं जाळं आपल्याला दिसत नाही की आपण त्याच्यामध्ये कसं अडकून जातो. ते आपण आता शिकूया, बघूया त्याचं काय याच्यात मध्ये आहे. तर काही त्याच्या शिकवणी पद्धती आहेत. तर त्याच्यामध्ये आता जसं पहिल्या गोष्टी आहे की
स्वतःला आपण सांगत असतो की मी ना खूप जबाबदारी घेऊ शकत नाही. हं? कारण जबाबदारी घेतल्याने कसं होतं की आपल्या अंगावर भार वाटतो आपल्याला, सॉरी बापरे, म्हणजे सगळ्या गोष्टीला मीच जिम्मेदार आहे. म्हणजे माझं काम चुकलं, चुकीचं असो बरोबर असो, पण तुम्ही जिम्मेदार आहे. कारण हीच रिअलिटी आहे यार, रिस्पॉन्सिबिलिटी. आणि तिथेच आपण घाबरतो. आणि जे घाबरले किंवा जे म्हणतात की मी जबाबदारी घेऊ शकत नाही, ते लोकांची ही तक्रार आहे. आणि ही तक्रार तुमच्या प्रगतीमध्ये बाधा आणते. पण ज्या क्षणात तुम्ही विचार बदलला की का नाही घेऊ शकत, बघूया तर करून, बघूया तर स्वतःच्या आतमध्ये अंतरान मनामध्ये बघून काय होतंय, विचार तर करू, करून तर बघू, नुसतं एवढं तरी बदललं ना, तरी तुम्ही दुःखापासून मुक्त होता. आणि माणसाच्या मनात ही पक्की धारणा असते की मी इतकंच करू शकतो, माझ्या पहिल्या याच्यापेक्षा जास्त नाही जमू शकत. इतके साधं साधं की नाही नाही, मी जास्त सुंदर नाही, माझ्यात कॉन्फिडन्स नाही आहे. तो बघ किती छान सुंदर आहे, तो बघ किती छान बोलताय, मॅडम तुम्ही किती छान बोलता, आम्ही नाही तेवढं हो बोलू शकत. अरे बाबा, माझी परिस्थिती तशीच होती. मी पण एका भाजीवाल्याशी बोलू शकत नव्हती, एका मजूर माणसाशी सुद्धा मी कधीच कामं सांगू शकत नव्हती. पैसे द्यायचे त्यांना मी उत्साहाने द्यायची, पण त्याला हे बेटा भैया हे काम करतो हेच म्हणाले, माझ्यात आत्मविश्वास नव्हता. पण तो डेव्हलप करावा लागतो आपल्याला, है ना. तर एवढा म्हणजे, आणि छोट्या छोट्या म्हणजे, अरे नाही नाही तुमचा क्लास खूप चालतो, तुमच्या खूप ओळखी आहे, खूप लोक, अरे तसं नाहीये, कोणीच ओळखीचं नव्हतं. ओळखीची होते त्यांनी मान फिरली होती. पण आपल्याला त्याची जिम्मेदारी घ्यायची आहे, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे. पैसा माझ्याजवळ नाहीये, दुसऱ्यांकडे खूप पैसा आहे, मी तर नाही कमवत, नवरा कमवतो तेवढ्या याच्यातच कमवून करावं लागतं, मग नवरा नाही म्हणतो, मला काही करावं असं वाटलं तर नाही, मी कसं मागू. असं नसतं, तुम्ही सर्व काही करू शकता. फक्त जिम्मेदारी स्वतःकडे घ्या की मी जिम्मेदार आहे. मला नवरा पैसा देत नाही, माझा हे करत नाही, माझं ते करत नाही, नाही. वास्तवात असं काहीच नाहीये की तो जो मानून बसतोय माणूस की माझ्याच्याने होत नाही, एवढंच होतं, याच्यापेक्षा जास्त नाही, किंवा मी श्रेष्ठता माझ्यात नाहीये, योग्यता नाहीये. त्या सगळ्या आपल्या मान्य कथा आहेत, म्हणजे आपल्या आतमध्ये ठरलेल्या गोष्टी. कोणीतरी आपल्याला सांगितलेलं आहे किंवा कधीतरी आपल्याला अपयश आलेलं असं, अपयश म्हणजे ती गोष्ट मला करू नाही शकले, ठीक आहे ना. पण समजावून तर गेलं की कोणत्या गोष्टीमुळे ती गोष्ट तुम्ही करू शकत नाहीये. इतकं डीप मध्ये बघणं, पण ती आपण मान्य कथा म्हणजे बसवून ठेवलं डोक्यामध्ये की मला हे काम जमत नाही, मी हे काम नीट करू शकत नाही. पण ऍक्च्युली माहितीये का, ह्या सगळ्या मान्य कथा जर तुम्ही अवेअर होऊन सोडून दिल्या ना, तर अशक्य वाटणारी कामं सुद्धा तुम्ही चुटकी सरी करू शकता. एक याचं उदाहरण आहे, आता आम्ही संमोहन म्हणजे हिप्नोटिझमचा पण क्लासेस घ्यायचो आणि आमच्याकडे सर यायचे, एक तर त्यांनीच शिकवलेलं होतं, त्याचेही क्लासेस आहेत. तर ऍक्च्युली त्याच्यामध्ये म्हणजे असं हिप्नोटिझमचा जो विद्या असतो त्याचा प्रयोग केला. तर एका व्यक्तीला विचारलं की तू किती वजन उचलू शकतोस, वजन उचलायला, तर तो म्हणे मी हार्डली 30 किलो वगैरे वजन उचलू शकतो खूप झालं तर. त्याला हिप्नोटाईज केलं, त्याला स्वतःच्या आत्मसूचना दिल्या की मी इतकं वजन उचलू शकतो वगैरे वगैरे, 50 किलो मी वजन उचलू शकतो, असं तसं वगैरे. आणि त्याला म्हणजे शूटिंग केलं, ते आता व्हिडिओचं पण एक असं आहे. आणि असं त्याला म्हणजे मग सांगितलं आणि हळूच त्याला 50 किलोचं वजन दिलं. आणि इतकं इझिली उचललं ते वजन. आणि जेव्हा तो म्हणजे त्या हिप्नोटाईज परिस्थितीतून बाहेर आला, तर म्हणे मी उचललं 50 किलो. म्हटलं हा व्हिडिओ दाखवला त्याला आम्ही. इव्हन म्हणजे तू हे बघितले असेल की असं दोन स्टूल ठेवले आणि त्याच्यावर त्याची बॉडी ठेवली आणि त्याच्यामध्ये जर बसलो त्याच्यावर, अगदी 50, 60, 70 किलोचा माणूस त्याच्या पोटावर बसतो, दोन्हीकडे स्टूल त्याला आडवं लेटलेलं आहे. जेव्हा त्याचा व्हिडिओ पाहिला ना, त्याला तर स्वतःला विश्वास बसत नाही की असं कसं एवढा वजनदार माणूस माझ्या पोटावर बसला आणि मला, मी जराही हल्लो नाही. तर त्या माणसा म्हणजे ते आपल्या हिप्नोटिझमने आपल्या आत्मसूचना देऊन आपल्या माइंडला इतकं पॉवरफुल बनवलेलं असतं की लोखंडाच्या सारखं सुद्धा तुमचा हात बनून जातो, लोखंडाच्या सळी. इतकं जबरदस्त हे मी माझ्या डोळ्याने, कारण मी माझ्या स्वतःवर अनुभवलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी. तर हे आपण एक एक प्रकारचं आपण स्वतःला अफर्मेशन देतो आहे, आत्मसूचना देतो आहे, जे मी तुम्हाला रेकी मधून सांगते की मेडिटेशन करा, सूचना द्या, म्हणजेच अफर्मेशन्स द्या. तर हे आपण जसं अफर्मेशन देऊ तसं तसं आपण घडत जातो. तर आपल्या अफर्मेशन्सवर आपलं लक्ष द्यायचं आहे. जसं आता पती पत्नीमध्ये पण एकमेकांविषयी तक्रार असतं की तो किंवा ती मला वेळ देत नाही किंवा जे काही असं, तर ह्या गोष्टी ही तक्रार आहे. लगेच त्याचा शोध घेतला पाहिजे आपण.
की खरंच लोक समोरचा व्यक्ती मला चांगलं वेळ देत नाही का? चांगलं. एक मिनिट तुम्ही म्यूट ठेवा बाबा. सारिका मोडक. ठीक आहे. हम्म. हा. आता तुम्हाला जर बोलायचं असेल तर अनम्यूट करायचं किंवा मला हँड रेस करा आणि मग बोला. ठीक आहे. तर अं, हा, आपलं काय चालू होतं, हा नवरा बायकोंच्या मध्ये दोघं एकमेकांबद्दलची तक्रार असते, कारण कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी तक्रार असते. तर जसं म्हणजे आता बायको म्हणते नवऱ्याला की मला वेळ देत नाही, असं नाही, तुम्ही कामामध्येच खूप असता, किंवा आपलं असेल तर असं वगैरे, हे कॉमनली आहेत. पण ही मान्य कथा आहे, हे तुम्ही मांडलेलं आहे, तुम्ही तुमच्या डायरेक्शनने बघितलेलं आहे. पण तुम्ही समोरच्या व्यक्तीचा पण विचार करून बघितला का? तर अशा वेळेस आपली जी मान्य कथा आहे, मान्य कथा म्हणजे जे मी मानून बसली, मला जे दिसतंय प्रत्यक्ष, काल मी म्हटले होते हे सत्य आहे, तुम्हाला दिसते आहे, पण तरी पण समोरच्याची भूमिका तुम्हाला अजून माहिती नाहीये. तर अशा वेळेस तुम्हाला थोडंसं थांबून समोरच्याशी बोलून तुम्हाला त्याचा आउटकम काढता आलं पाहिजे. है ना? की एकमेकांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुम्ही एकमेकांशी संवाद साधलं. तर अशा वेळेस पती पत्नीला म्हणू शकतो की मला असं वाटतं की तुम्ही मला वेळ देत नाहीये. कदाचित हा माझा गैरसमज असू शकतो, पण मला असं वाटतं की तुम्ही मला इतकं थोडासा वेळ दिला तर मला चांगलं वाटेल, किंवा हे होईल तर थोडं शांततेने एकमेकांशी कोऑर्डिनेट करून जर केलं तर सहजतेने आपल्याला म्हणजे तिथून बाहेर निघता येतं. म्हणजे तुमची धारणा, मान्यता जी काही आहे ते तुम्ही दुसऱ्यांसोबत जेव्हा शेअर करून त्यांची पण मान्य कथा ऐकली, किंवा त्यांच्याही बाजूने तुम्ही त्यांच्या काय धारणा आहेत किंवा काय गोष्टी आहेत, हा एकमेकांना समजलं तर हा एकमेकांमध्ये एक संवाद पूल चांगला बनू शकतो. है ना? आणि त्याच्याने काय होतं की तुम्ही एकमेकांची बाजू समजू शकता आणि एकमेकांच्या तक्रारीपासून मुक्त होऊ शकता. आता जेव्हा माणूस निष्कपट होऊन मोकळ्या मनाने आपल्या मान्य कथा सांगतो, तेव्हा समोरच्या माणसाचा त्याच्याबद्दल म्हणजे आदर वाढतो. कारण असं जेव्हा तुम्ही बोलता, आणि हे मी जे म्हटलं तुम्हाला की संवाद पूल जेव्हा होतं, तेव्हा काय होतं, म्हणजे आतमध्ये कपट नाही ठेवायचं की बघा मी किती बिचारी आहे, तुम्ही मला वेळच देते, मला असं वाटतं तसं वाटतं वगैरे असं, किंवा मग भांडता भांडता त्याला रागून बोलायचं, 10 लोकांच्या समोर बोलायचं. त्यापेक्षा छानपैकी एकमेकांशी बोललं की मी तुम्हाला समजू शकते असं बोललं, किंवा एकमेकांच्या समज शक्तीने बोललं, तर एकमेकांच्या बद्दलचा आदर पण वाढतो. है ना? आणि समजा तुमच्याशी कोणी अहंकाराने बोलतो की म्हणजे मी असं केलं तसं केलं तसं केलं, किंवा तुम्ही कोणाशी असं बोलत आहात, तर त्यावेळेस आपल्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होते, जेव्हा आपण अशा पद्धतीने दुसऱ्यांच्या डायरेक्शननी पण बघायला शिकलो तर. आणि त्यावेळेस जेव्हा तुम्ही सॉरी म्हणता किंवा क्षमा करा म्हणता, तेव्हा तुमच्याबद्दल समोरच्या व्यक्तीत आदर नक्कीच वाढतो. ज्या वेळेस तुम्ही क्षमा मागता किंवा क्षमा करता, तेव्हा तुम्ही हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीकडे जाता. तर माणूस आहे चुकणारच, ह्या समजुतीतून आपणही स्वतः माफ केलं पाहिजे, तेव्हा समोरचाही तुमचा आदर करतो आणि तुम्ही पण मोकळेपणाने तुम्ही बोलू शकता, त्याला पण मोकळेपणाने बोलू देऊ शकता. म्हणजे याच्यावरून स्पष्ट होतं की मान्य कथा आणि ज्या काही आपण म्हणजे रेजिस्टन्स म्हणतो किंवा ब्लॉकेजेस लावण्याच्या ह्या सवयीपासून आपल्याला मुक्ती मिळवता येते. आणि हे आपल्या हातात आहे. असं नाही की तो तसा वागतो म्हणून मी असं वागते, नाही. तुम्ही असे वागता म्हणून तो तसा वागतो. हे समजणं खूप जरुरी आहे. तुम्हाला आता अजून पुढे पुढे सांगेल मी कसं कसं आपण म्हणजे म्हणतो. है ना? तर हा सगळ्या म्हणजे अगदी मान्य कथापासून जर खरंच मुक्त होण्यासाठी तुमचं म्हणजे हो असेल उत्तर, तर तक्रारी करण्यापेक्षा मनन करा आणि आपण कुठे कोणत्या नात्यामध्ये दुःख निर्माण करून घेतलेलं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि नव्या पद्धतीने जे आता आपण बोलतो आहे, प्रामाणिकपणे चौकशी करा, आपल्या विचारांची चौकशी करा, दुसऱ्यांची नाही. म्हणजे त्याची जबाबदारी घ्या स्वतःची, की मी असं बोलले, मी आता असं बोलले तर काय होऊ शकतं, किंवा जे काही झालं ते कम्प्लिटली माझ्यामुळे झालेलं आहे. ते मला आता इतकं अजून सुंदर समोर डिटेलमध्ये याचं कळतं. तर फक्त आता मी जे सांगते की मान्य कथेमधून आपल्याला बाहेर यायचं आहे. हा. तर कारण मी काय म्हणते, मान्य कथा म्हणजे आपण ज्या मानलेल्या कथा आहेत
त्या. का बरं असं होतं? तर जग आपला आरसा आहे. मी तुम्हाला आताच जसं म्हणते ना, की तुम्ही जसे समोरचा व्यक्ती तसा नाही राहत, तर तुम्ही जसं राहत आहात, तुम्ही जसं आतून फील करताय, तुम्हाला माहिती पण नाही की तुम्ही काय फील करताय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पण ते दाखवण्यासाठी समोरचा व्यक्ती प्रेझेंट होतो तुमच्या समोर, आणि तो दाखवतो की तुमच्या आतल्या भावना कशा आहेत. म्हणजे जग आपला आरसा आहे. जग आपला आरसा आहे, तर मग आपल्याला स्वतःचा मेकअप स्वतःच करायचा आहे भाई. पण स्वतःचा मेकअप करायचा असेल तर आपल्याला आरशाची गरज आहे. कारण त्याच्याशिवाय आपण मेकअप करूच शकत नाही. तर आरसा जरुरी आहे. तर समोरचा व्यक्ती, स्थिती, परिस्थिती, किंवा जे तुमच्यासोबत ऍक्सिडेंटली किंवा जाणून बुजून जे काही प्रसंग होतात आहे, त्या प्रसंगामध्ये जे कोणी लोक सामील आहेत, सामील नाहीये, हे सर्व आरशाची भूमिका तयार करतात आहेत तुमच्यासाठी. जेणेकरून तुम्ही स्वतःचा मेकअप दुरुस्त कराल किंवा चांगला करू शकाल. आणि हे आपल्याला स्वतःच करावा लागतो, स्वतःचा मेकअप. हे लक्षात घ्या. तर आपण आरशामध्ये आपण माणूस स्वतःच्या शरीराला बघू शकतो, पण हा स्वतःचा आरसा, समजा स्वतःचा स्वभाव जाणायचा आहे, तर मग कोणत्या आरशामध्ये बघणार? असा कुठला आरसा आहे की जो तुमच्या स्वतःला, म्हणजे तुमच्या मान्य कथा, तुमचे पूर्वग्रह किंवा तुमचे विचार करण्याची शक्ती, शैली जी म्हणतो, त्याचं दर्शन घडवू शकते, तुमचा स्वभाव दाखवू शकेल, तसा कुठला आरसा आहे? तर हे बघण्यासाठी मी तुम्हाला म्हणजे म्हणजे तोच म्हणजे आरसा. जसं एक सिंपल जसं आहे की एक माणूस असा बसलेला आहे आणि तो टोप्या घालतोय. पण ती टोपी त्याच्या अंगावर अनेक रंगाच्या टोप्या घालतो. ते कोणती टोपी त्याच्या अंगावर चांगली दिसते हे बघायला त्याला आरसा बघावाच लागणार आहे. मग त्याला ही टोपी आवडते निळ्या रंगाची, नाही लाल रंगाची, हो नाही ऑरेंज कलरची, व्हाईट कलरची, ब्लॅक कलरची. तर ऍक्च्युली ह्या टोप्या म्हणजे काय? ते लोक आहेत. हे एक प्रतीक आहे. समजा आता मी जे उदाहरण सांगितलंय प्रतीक आहे टोप्यांचे. म्हणजे माणसं आहेत, समोरचे माणसं तुम्हाला दाखवतात की कोणते माणसं तुम्हाला काय करायचे. म्हणजे प्रत्येक समोरचा माणूस तुम्हाला तुमच्या अवस्थेचं दर्शन घडवतोय की तुम्ही कोणत्या स्थितीला आहे, कोणती टोपी घालून तुम्ही चांगले आहात, किंवा कोणती टोपी घातलेली आहे तुम्ही आता, म्हणजे टोपी तुम्हाला कशी दिसते, किंवा एखादा सूट घातल्यावर कसा दिसतो, ते बघायला तुम्हाला आरसा बघावाच लागतो. तसंच तो आरसा तुम्हाला कसा दिसतो, तुम्ही कसे आहात, तुम्ही किती पॉवरफुल आहात, किंवा किती सहनशील आहात, किती एक्सेप्टेबल आहात, किती प्रेम करणारे आहात, किती सत्यवान आहात, हे जाणण्यासाठी समोरचा व्यक्ती येतो, तुमची परीक्षा बघतो, तुम्हाला आरसा दाखवतो. तर मग जागृती कुठे यायला पाहिजे? आपल्या याच्यामध्ये. मेकअप कोणाचं करायचंय? आपलं करायचंय. ही भावना, ही जर गोष्ट समजली ना, एवढ्याशाने सुद्धा तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. त्याच्यानंतर समोरच्यांना दोष देणं कम्प्लीट बंद होऊन जातं. फक्त बघायचं की हा काय करतोय, मला काय म्हणतोय, तर मला काय बदल करायचा आहे, बस. इतकं सोपं आहे करायला गेलं तर. पण काय माहिती, इतके वर्ष आपल्याला ही सवयच नाही झाली आहे, कोणी सांगितलंच नाही आपल्याला असं, आणि आपण बाहेरच बोट, आणि इव्हन तुम्ही ऐकलंही असेल की आपण जेव्हा बोट दाखवतो दुसऱ्यांना, बाकीचे हे 3 बोट, एक तर बोट वरती आहे, देवाकडे असतो, म्हणजे भगवंताकडे म्हणा, निसर्गाकडे, एक बोट त्याच्याकडे दाखवतो, पण हे 3 बोट तुमच्याकडे असतात. तुम्ही दुसऱ्यांना चांगलं म्हणत असाल तर देव तिथे सामील आहे, आणि तुम्ही 3 पटीने चांगले आहे. तुम्ही दुसऱ्यांना वाईट म्हणताय, देव तिथे हजर आहे, तुम्ही 3 पटीने वाईट आहात. किती सुंदर. ही गोष्ट जेव्हा प्रत्यक्षात आल्यानंतर तुम्ही आता याच्यानंतर एक काही लोकांना तुम्ही वाईट बोलू शकत नाही, कारण ते आरसा दाखवत आहेत तुम्हाला. हो की नाही? तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे इतकी मजेदार ही गोष्ट आहे की हे आपल्याला समजतच नाही, इतकं सगळं सोपं आणि सुंदर दाखवतोय आपण, म्हणजे हाताने आपल्या याच्या करतोय, पण आपल्याला समजत नाही. आणि आपण अशा म्हणजे याच्यामध्ये फसलो आहोत सगळ्या गोष्टीमध्ये. तर आपल्याला याच्यातून आता निघायचं आहे, निघण्याचे विचार आहेत हे सगळे. ते आपल्याला विचारशैली आपली बदलवायची आहे, जाणून घ्यायचं आहे. आणि
म्हणजे गोष्टीमध्ये आपण म्हणजे हरवून बसलो स्वतःला, त्याच्यातून इतरांना म्हणजे सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता आपण स्वतःचाच मेकअप करायचा आहे, दुसऱ्यांचा मेकअप नंतर करत बसा. पण पहिले स्वतःचा मेकअप करायचा असतं, है ना? तर सिंपल, आपण आरशासमोर राहतो तर टिकली आपण जरा बाजूला सरकलेली दिसली तर आपण पहिल्यांदा आरशामध्ये बघतो आणि आपली टिकली हे करतो, त्या टिकलीला नाही म्हणत आहे, है ना? तर सेम तसंच आहे. तर म्हणजे मला हे आठवलं. असंच एक स्टोरी सांगते मी तुम्हाला, म्हणजे याच्यावरूनच की कसं म्हणजे आपण स्वतःचं दर्शन कसं हे करतोय. की एक भुरालाल म्हणजे दुसऱ्यांना आरसा दाखवण्याचा हट्ट आपण कसा करत राहतो, है ना? तर ते आपण बदलवून आपण समोरचा माणूस आरशाचं काम करतो आहे आपल्यासाठी, म्हणजे आपल्या दुर्गुण किंवा सुरगुण जे काही असतील ते आपल्या प्रकाशात आणत आहे असं समजायचं. तर एक भुरालाल नावाचा माणूस असतो, त्याचं कपड्याचं दुकान असतं. तर एकदा त्याला रात्री स्वप्न पडलं, त्यात गिरायकाने 20 मीटर कापड मागितलं आणि तोही कापड फाडून देत आहे. तेवढ्यात त्याला त्याच्या पत्नीचा आवाज ऐकायला येतो की अहो तुम्ही चादर फाडून देत आहात. त्याला वाटते इथे पण बायको आपल्या मागे भुनभुन लावते, म्हणून तो क्रोध करतो, ओरडतो आणि दुकानातही माझ्या पिच्छा सोडत नाही. पण ऍक्च्युली खरं म्हणजे पत्नी त्याला जागृत करत होती, कारण ती स्वप्नामध्ये तो पाहून तो आपली चादर फाडून राहिला आणि त्याला काय वाटतंय की त्याने इतके 20 मीटर कपडा मागितला, तो कपडा मी फाडून देतोय. म्हणजे अशा पद्धतीने आपण जे आपल्याला जागृत करायला लागतात त्यांच्यावरही आपण रागवतो, ओरडतो किंवा समजत नाहीये, आपण झोपेत असतो, स्वप्नात आहोत. तर म्हणून आपल्याला जागा करण्यासाठी, आपल्याला स्वतःचं दर्शन घडवण्यासाठी कोणीतरी निमित्त बनतं आणि माणूस आपण त्याचीच तक्रार करत राहतो की हा असा, तो तसा, त्याने मला असं म्हटलं, त्याने तसं केलं, है ना? तर समोरच्या माणसाला आपली चूक दिसत असते, प्रत्यक्षात तो स्वतःही कोणत्या ना कोणत्या चुकामध्ये आपलं तो करतच असेल. तर त्याचा त्याला भाग, त्याला त्याचा आरसा समजून जाऊ द्या. पण मी कुठे कुठे चुका करतोय, तर या पद्धतीने आपण आपल्या जीवनात, आपलं मग शारीरिक असो, मानसिक असो, सामाजिक असो, आर्थिक असो किंवा आध्यात्मिक स्तरावर असो, शोध आपण आपला घ्यायला पाहिजे. आपण आपला मेकअप करायला पाहिजे. आणि जेव्हा आपण आपला मेकअप सुरुवात करतो ना, तेव्हा खरं आपल्या जीवनामध्ये परिणाम दिसायला लागतो. आणि स्वतःचा मेकअप झाला की तुम्हाला आपोआप जगातही मेकअप करणारे लोक दिसायला लागतात, म्हणजे तुमची हवाच बदलते जगात. आणि दुसऱ्यांचाही मेकअप केले, तुम्हाला तुमच्यामध्ये काही फरक नाही पडत, पण तुम्हाला तुमचा मेकअप केल्याने तुम्हाला एक चांगलं वाटत असेल, तुमच्यामध्ये बदल येतो, है ना? तर हा तुम्हाला जसजसं तुम्ही अनुभव स्वतः घ्याल तेव्हा त्याच तुम्हाला खरंच स्वतःला जाणवायला येईल. आणि तुमच्या स्वतःमध्येच दुसऱ्यांमध्ये तुम्हाला स्वतःचं दर्शन व्हायला लागेल, म्हणजेच हळूहळू तुम्ही तुम्ही बदलत गेले, आपला मेकअप करत गेले, तर बरोबर समोरचा व्यक्ती होणार, अरे वा आज सुंदर दिसते तुम्ही, अरे वा तुमचं हे काम खूपच छान झालं हो. मला तुमचं हे गोष्ट आवडली हो. का बरं असं बोलत आहेत? कारण तुम्ही स्वतःचं मेकअप केलेलं आहे, तुम्हाला समोरच्याला सांगावं नाही लागत आहे. आणि असं करता करता तो स्वतः समोरचा पण स्वतःमध्ये स्वतः सुधारणा करेल. नाही काही तर कमीत कमी स्वतः मनातल्या मनात तरी तो धन्यवाद देईल, म्हणजे तुमच्याबद्दलची धन्यवाद, ग्रॅटिट्यूड भावना तो आपल्या मनातून तुम्हाला देईल, जरी म्हटलं नसेल, नाही म्हटलं तरी सुद्धा. तर हीच गंमत आहे शोध घेण्याची. तर इतरांच्या दोषांवरच लक्ष हटवायचं आपल्याला. आता त्याच्याने काय होतं, जेव्हा आपण दुसऱ्यांचा दोष पाहत राहतो तर आपल्याला अहंकार येतो. पण जेव्हा त्यांच्या दोषावरून आपली नजर हटते ना, आपला अहंकार ऑटोमॅटिक नष्ट होतो. आणि हीच आहे शक्ती. आणि ह्या शक्तीमुळेच आपल्या कुटुंबात, आपल्या सगळ्यात पहिले तर आपल्या आतमध्ये, आपल्या कुटुंबात, आपल्या समाजात, आपल्या देशात, संपूर्ण जगात, ब्रह्मांडात शांती पसरेल. हो की नाही? की स्वतःला असं समजू नका की काय मी बदलल्याने कोणतं असं बदलून जाईल किंवा काय असं मोठं तीर मारेल, असं नसतं. आपण स्वतः बदललं ना की आपला आरा बदलतो, हळूहळू हळूहळू आपल्याला बदलत जातो आपण. अजून एक तुम्हाला याचं एक उदाहरण बघते की स्वतःला पाहण्याची पद्धत कशी असते, अजून कशा टाईपची. आधी बुद्धीने विचार करायचा आपल्याला, ठीक आहे? हे सगळं मी सांगते म्हणून नाही,
मी सांगतेय तुम्हाला त्याला प्रॅक्टिकल मध्ये तुमच्या लाईफमध्ये आणून बघा. आणि याला तर मला नाही वाटत की कोणी नाही बोलू शकत. बिलकुलच नाही. तर स्वतःला पाहण्याची पद्धत आणखी एक बघा सांगते, बुद्धीने सांगते, बुद्धीने करा. एक कुत्रा, तुम्ही ते पाहिलं असेल ना, ते आरशांचं राजमहल. आत्ताच ना मी 2 दिवसापूर्वी एका ठिकाणी गेली होती. तर तिथे म्हणजे असं मस्त आमच्या नागपूरमध्ये रमण विद्यालय आहे. तिथे म्हणजे असं म्हणजे असं गार्डन आहे, त्याच्यामध्ये एक सुंदर चारी बाजूनी आरशेच आरशे आरशेच आरशे लागलेले आहेत. तर तिथे असं गेलं की इकडून मीच मीच दिसते, तिकडून मीच दिसते, मागून मीच दिसते, वरून मीच, खाली असं म्हणजे आरशेच आरशे. कदाचित तुम्ही पाहिलं असेल. तर अशा आरशाच्या महालमध्ये एक कुत्रा जातो, प्रवेश करतो. आणि त्याला इकडे तिकडे सगळीकडे आरशे लावलेले दिसतात आणि आरशे त्याला समजत नाही. पण तो बघतो आणि तो महालातून जखमी होऊन बाहेर येतो. त्याला त्याचं विचारलं त्या कुत्र्याला की का रे, तू काय इतक्या जखमी कसा झाला महालामध्ये जाऊन. तो बिचारा कणत म्हणतो की सगळे आतमध्ये कुत्रे होते आणि सगळे माझ्याकडे बघून भुंकत होते. आणि मी त्यांच्या असा तुटून म्हणलो, खूप भांडण झालं आमचं, पण त्यात मी जखमी झालो. माहितीये, हीच परिस्थिती आपल्यावर पण होतं. आपणही असेच वागतो. म्हणजे आपण दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा स्वतःला देऊन रागवत असतो स्वतःवरच. तर फक्त आपल्याला एवढं सांगायचं की अरे, ओरडणे थांबव. म्हणजे की म्हणजे दुसऱ्यांना म्हणजे नाही तर कधी कधी काय होतं की आपण दुसरं जेव्हा राग आपल्यावर येत असतं, राग करत असतात ना, तेव्हा आपणही तेवढाच जोरात आवाज ओरडतो. आणि मग तेव्हा अरे, पण यात माझी चूक काय आहे, तू पहिले मला हे तर सांग. म्हणजे हा रागाने फणफणत आपण दुसऱ्यांची तक्रार करत असतो. आणि आपल्याला वाटते मी तर पॉझिटिव्ह, मी तर माझी चूक विचारून येईल त्याला. थांबा, शांत राहा. नका विचारू चूक पण सध्या. त्याचं ऐकून तर घ्या. त्याचं ओरडणं तर बघा. हे डेव्हलप करावं लागेल. हे इतकं साधं सोपं पण नाहीये. ज्यावेळेस आज मी तुम्हाला सांगते, तुम्हाला वाटत असेल मॅडम तुम्हाला सांगायला तर सोपं जातं, करायला बघा असं. लिटरली आहे, खरी गोष्ट आहे ही. कारण मी पण त्याच्यात मी तुम्हाला पहिल्याच त्याच्यापासून सांगते की असं नका समजू की मी कोणीतरी महान व्यक्ती आहे. मी पण त्या प्रॅक्टिसमध्ये असते. आणि मी जेवढे तुमच्याशी बोलते ना, तेवढं मी माझ्या स्वतःशी मग प्रामाणिकपणा होत असतो. कारण माझी मुलगी पण ऐकत असते. मग ती पण माझ्या काही जरा बोललं की मम्मी असं नाही बोलू, आपण असं शिकवतो ना. म्हणजे जागरूकता येऊन जाते. तर हेच जरूर आहे की जेव्हा मला समजलं, मी आणखी दुसऱ्यांसोबत अशा पद्धतीने शेअर करायचंय की जेणेकरून त्या व्यक्तीला पण आपल्याला वर आणायचं. आपल्याला त्यांचा मेकअप नाही करून द्यायचा, त्यांना प्रॉपर सोनाराकडून कान टोचून घ्यायचे असतात. तर अशा पद्धतीने वस्तुस्थिती ही अशी असते की आपण सगळे एकमेकांसाठी, प्रत्येक माणूस एकमेकांसाठी आपण आरशाचंच काम करत आहे. आणि तो समजू शकत नाही म्हणून आपण चिडचिड करायचं किंवा हे करायचं, पण ऍक्च्युली आपणच आपल्यासोबत भांडत असतो. आपणच आरशामधून बघतोय. सेम आपणच मागून दिसतो, पुढून दिसतो आणि आपण स्वतःला ओळखत नाही. तर बिलकुल ही वस्तुस्थिती म्हणजे कम्प्लिटली समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणखी मी तुम्हाला काही प्रसंग सांगते की आपल्यामध्ये चिडचिड किंवा दुसऱ्यांना दोष देण्याचा, सगळ्यात आपल्या जवळचे म्हणजे आपल्या मुलं है ना, त्यांच्यातही आपण दोष शोधत असतो. पण त्याही वेळेस आपण आपल्यामध्ये कसं बघायचं मी हे सांगते. खूप छान वाटेल तुम्हाला जर ही गोष्ट समजली तर. बघा, एक माणूस तक्रार करतो आपल्या मुलांसाठी की बघा, मी प्रत्येक कामामध्ये किती व्यवस्थित आहे, मी सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर ठेवतो, अगदी म्हणजे लक्षात ठेवून सगळी कामं करतो, ऑफिसमधील सगळे कामं योग्य पद्धतीने पूर्ण करतो, सगळं तर करतो. पण तरी माझी मुलं ना, सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकतात, इकडे तिकडे म्हणजे व्यवस्थित कधी ठेवत नाही. काय माहिती माझ्यासारखं व्यवस्थित ठेवायला कधी शिकणार हे लोक. आणि मला अशी अव्यवस्थित मुलं बिलकुल आवडत नाही. ऍक्च्युली हे माझं स्वतःचं पण म्हणजे उदाहरण आहे. मला स्वतःला माझी आपटीपासनं जरा म्हणजे चादरीवर हे नाही पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, असं असतं माझं. पण तेवढेच म्हणजे कधी शुभीचं असं असतं की हे कपडे घालून बघेल ते नाही. आजकाल मुलांचं तसंच आहे, इतकं गठाण ठेवून देतील ते करतील. तर माझी हे कंप्लेंट यायची. तर ते म्हणजे हे असं का होतंय. मला असं वाटतं मी तर सगळं हे करते, पण माझी मुलं का बरं असं करतात आहे, प्रत्येक लोकांना असं वाटत असते. पण अशा वेळेस आपल्या मुलांना आरसा म्हणून आपल्याला स्वतःवर काम करायचंय. की समजा त्यांच्या रूम मध्ये पसारा दिसतोय किंवा त्यांना व्यवस्थित सामान व्यवस्थित ठेवायची सवय नाहीये, हे आपल्यावर बघायचंय. की हा माझा आरसा आहे, हा मुलगा मला दाखवतोय की तू तुझ्या जीवनात अशा काही गोष्टी करते की ज्या व्यवस्थित नाहीयेत तुझ्या.
अशाच अगरपगर पसारा ठेवलेला आहे. तुला कोणत्या गोष्टींची किंमत नाही. म्हणजे जसं मी म्हंटल शुभाला, की तुला शुभा ह्या गोष्टीची किंमत नाही वाटत आहे यार, किती महाग आहे किंवा काय आहे गोष्ट समजत नाही. तुरंत आरशासारखं स्वतःच्या मध्ये बघा, की अशी काय वस्तू आहे किंवा अशी काय गोष्ट आहे की ज्याची किंमत तू करू शकत नाहीयेस. कारण बघा, ते शाळेमध्ये जातात किंवा आपण शाळेमध्ये जातो, ज्या गोष्टी शिकतो ती शाळा आहे. पण ही जीवनाची शाळा आहे. जीवनाची शाळा तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते, अनुभव करून. कुणी बाहेरच्या व्यक्तीने तुम्हाला पहिले घरातले मुलं, तुमचा नवरा, तुमची बायको, तुमचे नातेवाईक असो, पहिले तेच जे तुमच्या सगळ्यात जवळचे आहेत तेच तुमचे शिक्षक आहेत, पहिले शिक्षक. तर ते जसं समोर दिसलं तसं तुम्हाला आपल्यावर, आणि मग समजतं अरे च्या, मी माझ्या मनाच्या कपाटामध्ये माझे विचार मी व्यवस्थित ठेवू शकत नाही. मी माझ्या आरोग्याबद्दल बिनफिकर आहे. मी माझ्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्याचा इतका पसारा झाला माझ्या डोक्यामध्ये विचारांचा. तिने तो पसारा वस्तूंचा करून दाखवलं आरसा, की तू तुझ्या माइंडमध्ये विचारांचा पसारा खूप आहे मम्मी. तर तू विचारांचा पसाराला हे कर, कपाटामध्ये व्यवस्थित ठेव तुझ्या. पैशांचा नीट बरोबर वापर करते की नाही, की परत अजून म्हणजे घाबरते की त्याचं मॅनेजमेंट करणं शिकले की नाही. तर मला तिचं मग वस्तू आणते वेक मी म्हणजे हीच गमले, काय इतके कपडे आहेत तरी आणतेच, कुठे गेली की कपडे आणते. बूट, अरे 2-4 बुटामध्ये होतं ना, हे चपला बुट यार, 50 तुझे एकटीचे ठेवायला जागा नाहीये. मी तिच्याशी बडबड करते पण लगेच माझ्याकडे बघते, की असं मी मॅनेजमेंट कुठे केलं, की मी कुठे फालतू खर्च केलाय किंवा मी कुठे हे केलेलं आहे. म्हणजे तो दिसतोय आरसा पण मी माझ्या, आणि मी माझ्या ह्याच्यावर हे करेन आणि ती आपोआप बदलते. म्हणजे रेखी पण शक्ती, म्हणजे जी म्हणतो प्राण शक्ती, जी माझ्यामधून मी दुसऱ्यांना देते आहे. तर पहिले मी माझं तर दाखवेल, की माझ्यामध्ये काय ग्रोथ झाली आहे. मी ज्या कॉन्फिडन्सने तुम्हाला शिकवते, का शिकवू शकते, मी थोडंसं माझ्यामध्ये बघितलं, मी माझी प्रगती केली. मला असे अचानक काहीतरी म्हणजे पैशांची लाट आली, माझ्यावर पडलं, बरसात झाली, माझं सुंदर मन प्रस्तुत झालं आणि भगवंताने माझ्यावर कृपा केली. तीच मी तुमच्यावर शेअर करते, की तुम्ही पण तसाच विश्वास करा. खूप आतून विचारांनी, मनाने, भावनेने विचार करा, बदला, स्वतःला बदला, दुसऱ्यांना बदलू नका. तर अशा पद्धतीने आपण स्वतःला बघायला पाहिजे, की तुम्ही काही सामाजिक जबाबदाऱ्या आहेत आपल्या, त्या योग्य पद्धतीने पार पाडता की नाही. तिथे तुम्ही जर योग्य पद्धतीने नाही पार पाडल्या तर तुमचे मुलं तुम्हाला सामाजिक म्हणजे आई म्हणून समजणार नाही, किंवा तुमचे काम करणार नाही, तुम्हाला विसरले किंवा जे झाले असं वाटते, बापरे याला एकच गोष्ट 10दा सांगावं लागतं. इथं येतं हे सामान आण म्हटलं तर आणलं नाही यार. लगेच स्वतःमध्ये बघा, की आपण समाजात त्याच्यात मध्ये काय करतोय. कुठे आपण अवेअर झालोय का? कुठे कचरा तर नाही फेकला सहज कुठे, किंवा कुठे कोणाला 2-4 शिव्या तर नाही हासडल्या किंवा काही म्हटलं तर नाही, काय बाई हे भिकारी लोक येतात आहे, हे लोक असे करतात आहे, तसे करतात आहे. तुम्ही इकडे म्हटलं तर तुमचा मुलगा तुम्हाला पैसे मागेल, बिन फालतूचे खर्च करेल किंवा काहीतरी होईल. म्हणजे असं म्हणजे ही एनर्जी आहे ना, की मी काय सांगू. इतक्या छोट्या छोट्या भावना आपल्याला आपल्या चेक करत राहावं लागतात, चेक करत राहावं लागते. सतत सतत सतत. केव्हापर्यंत? मरेपर्यंत. तर मनन केल्यावर आपल्याला असं कितीतरी क्षेत्र आपले दिसून येतात, की आपल्याला वरवर वाटतं की आपण खूप कर्तबगार आहो, वा म्हणजे मस्त आहे. पण जेव्हा मनन चिंतन करतो तेव्हा आपण पूर्णपणे ना शारीरिक, ना मानसिक, ना सामाजिक, ना आर्थिक, ना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये परिपूर्ण राहत. कुठं ना कुठं आपण स्वतः अपूर्ण असतो, आणि त्याची गोष्ट आपल्याला समोर दिसते, आणि आपण इतरांबद्दल तक्रार करतो. ऍक्च्युली आपल्याला आपल्या कमतरतेवर काम केलं पाहिजे. इतकं सहज आणि इतकं सुंदर आहे. दुसरं अजून एक सांगते मी आणखी अशाच पद्धतीने दुसरा एक असतो, की आपण म्हणजे माणूस म्हणतो की मी इतकी मेहनत करतो रात्रंदिवस, आणि खरंच पुरुष लोक बाहेर जातात, पैसा कमवणं साधी सोपी गोष्ट नाही. जेव्हा मी कमवायला लागले ना तेव्हा मला समजायला लागलं की किती ते करतात, आणि एवढं करूनही कुटुंबासाठी मेहनत करतात, कुटुंबाला पैसा देतात, किती म्हणजे सगळं करतात. आणि एवढं असं जेव्हा मुलं अभ्यास करत नाही, मग परीक्षेत मार्क कमी पडतं, नापास होतात, तेव्हा ते किती म्हणजे दुःखी होतात. पण त्याही वेळेस त्या घटनेला, मुलांनी अभ्यास नाही केला किंवा मुलं वाईट मार्गाला गेले,
ह्या घटनेला जेव्हा आरसा म्हणून स्वतःला विचारलं, तर मी कुठे माझ्या जीवनाचा अभ्यास केला का? की मी माझ्या जीवनाचा अभ्यास सोडला? आज बघाय मी ही ऍड किती चालवते, मला असं वाटतं की किती लोकांना पर्यंत मी जाऊ, किती लोकांचे डोळे उघडू यार. पण किती कमी लोक येतात आहे. है ना? म्हणजे पण मी माझ्यामध्ये म्हणजे शोधते आहे. ही पण तक्रार की कमी लोक येतात आहे, पण मीच परत तक्रार म्हणजे माझ्यासोबत मी परत लगेच अवेअर होते की नाही यार, तक्रार नाही करायची. जेवढे लोक आले त्यांच्या तरी जीवनामध्ये मला परिवर्तन करायचं. तिथे मी जीव तोडून आणि असं आतून गाभारातून मी शिकवणार आहे की झालंच पाहिजे माझं, म्हणजे हे आहे. कारण हे मी माझा मेकअप करते आहे. तुम्हाला शिकवता शिकवता म्हणजे मी स्वतःला बघते तुमच्यामधून. तुम्ही आरसा आहात माझा. तर अशा पद्धतीने कोणत्याही घटनेला आरसा म्हणून स्वतःला विचारा की मी माझा अभ्यास केलाय का, माझी जिम्मेदारी मी पूर्ण केली आहे का, माझं शिक्षण पूर्ण झालं तरी मी आपल्या जीवनाच्या शाळेमध्ये त्याचा अभ्यास केलाय का, मी खरंच जीवनाच्या शाळेमध्ये अजूनही म्हणजे आपण आयुष्यभर विद्यार्थी आहोत जीवनाच्या शाळेमध्ये, तर मी रेग्युलर शाळेत जातोय का. तर आताही म्हणजे हा हे कुठल्याही वयामध्ये शाळेत जाणं म्हणजेच हे तक्रार विरहित जीवन जगतोय का, हे शिकतोय का, मी याचा अभ्यास करते आहे का. सतत मनन करायचं आणि प्रत्यक्षात एक म्हणजे कृती उतरवायची आहे आपल्याला. आणि हा एक प्रकारचा अभ्यास आहे, म्हणजे यालाच अभ्यास म्हणते मी. तर तसंच मुलांना सवय लावण्यासाठी आपल्याला स्वतःला चांगल्या सवय लावाव्या लागतील. आपल्याला असं काहीतरी रचनात्मक म्हणजे क्रिएटिव्ह अशी काहीतरी पद्धत वापरायचं आहे की समोर मुलांना पण चांगली शिकवण मिळते आणि आपणही चांगल्या गोष्टी करतो आहे. म्हणजे आपल्या बारीक सारीक गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये करते. हे झालं आपलं पॉझिटिव्ह म्हणजे फॅमिलीच्या ह्याच्यात. म्हणजे आणखी एक मी उदाहरण सांगते. जसं मी तुम्हाला माझं उदाहरण नेहमी सांगत असते की मला कसा धोका मिळाला पैशांच्या बाबतीत किंवा काय मिळालं. पण अशाही बाबतीत समजा तुमच्या आयुष्यात असंच अडचण आली की कोणीतरी तुम्हाला ठग आहे किंवा धोकेबाज लोक आहेत किंवा जिथे ओळखही नाही कोणी काहीतरी देऊन जातात, ठगवून जातो, काहीतरी होतो, असं वाटतं यार यार काय आहे? मग आपल्याला असं वाटतं की नाही ना, लोक खूप फसवतात बरं आजकाल छोट्या छोट्या गोष्टीमधून असं वगैरे. किंवा कोणी खोटं बोलतं तुमच्याशी, है ना. किंवा तर मग त्यावेळेस आपण विचार करतो की मग ह्या व्यक्तीला कसं काय आपण आरसा बनायचं. कारण आपण थोडे कोणाला ठगवलं आहे किंवा कोणाची धोकेबाजी केलेली आहे, है ना, असं वाटतं आपल्याला. पण नाही, आपण किती ठगवलेलं आहे, आपण स्वतःलाच ठगवलेलं असतं. बघा कसं कसं ठगवतो म्हणजे हे आपल्या आयुष्यामध्ये. कारण आरसा तर सगळेजण आहेत, सगळेजण आरसा आहेत. बिलकुल मी पण माझ्या त्या दृष्टीने त्या मुलाला मी आरशाच्याच दृष्टीने बघितलं त्याला. आणि मग मी समजले, तेव्हा कुठे मला समज आली माझी स्वतःची. तर आपण कशी ठग करतो. जसं आता कोणाचं काम चुकवण्यासाठी आपण एखादी थाप मारतो की नाही ग मला नाही जमत ग, माझं चाने नाही होणार. किंवा मग मला कधी कधी कोणाला पैसे मागितले, कोणी पैसे द्यायला खूप आपल्याला वाटतं, त्याला पण असं वाटतं की नाही नाही लोक फसवतात, मी नाही देणार बाबा. म्हणतो नाही ग माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत ग, मी मदत नाही करू शकत ग तुला, थँक्यू, सॉरी यार सॉरी यार. असतात पैसे, असतात सगळं असते. किंवा मग काहीतरी आपण थाप मारतो किंवा काहीतरी कामचुकारपणा करतो. शारीरिक दृष्ट्या किंवा मानसिक दृष्ट्या आपण कामचोर आहोत हे आपल्याला म्हणजे असं मनन केलं की समजतं तुम्हाला आतून की कुठेतरी आपण कामचोर करतो, कुठेतरी मनन म्हणजे विश्वास ठेवणं किंवा मनन करणं, चिंतन करण्यावर पण आपण चोरी करतोय, स्वतःची ठगवतोय आपण याला. तर अशा पद्धतीने आपल्याला वाटतं हे आपण ठगवतोय, आपण बोलतोय, त्याला काय कळतं. पण तो आहे तथास्तू म्हणायला. तुमच्या एकेका गोष्टीचं रिटर्न लिहिलं जात आहे तिथे. आणि तो ठगवतो म्हणतो तू ठगवलंस तुला स्वतःलाच. आता बघ तू आरसा. आणि मग तुमच्या समोर येईल एखादा व्यक्ती आणि तो तुम्हाला ठगवून जाईल. आणि ज्या वेळेस कोणी ठगवलं ना त्यावेळेस खुश होऊन जा की अरे यार मी कुठेतरी स्वतःशी खोटं बोलते किंवा मी कोणाशी तरी खोटं बोललेले आहे, मी कोणाला तरी फसवलेलं आहे, मी कोणाला तरी काहीतरी केलेलं आहे नक्की. तर त्यावेळेस आपल्या हा चिंतन केलं, मनन केलं, तर आपली शक्ती, आपण जे चोरी असते ना आपल्या मनातली ती आपण पकडू शकतो. आणि ती पकडली की आपलं शिफ्टिंग होतं, बदल होऊन जातो. आणि तक्रारी तर तशाही निघून जातात की लोक ठगबाजी आहेत. लोक ठगबाजी नाही आहेत, तो सांगायला आलाय की तुम्ही कशी कशी ठगबाजी करताय स्वतःसोबत, कसं स्वतःला फसवत आहात.
ते इतकं सुंदर आहे की म्हणजे कधी कधी आपण म्हणजे काही गोष्ट म्हणजे असंही करतो की भाजीवाल्याशी किंवा कोणत्या गोष्टीची भाव करतो, त्यांची परिस्थिती आपण जाणत नाही. 5 रुपयाचा वाटतं हा महाग विकतात, दे ना 5 रुपयानं कमी, है ना. म्हणजे 50 रुपये किलो असेल तर 40 रुपये किलो दे ना. किंवा मग कधी कधी पैशांच्या याच्यात आलं तर काही काही आपण म्हणजे काही कमी पैशात घेऊन जास्त पैशामध्ये नफा म्हणून आपल्याला विकून टाकतो. असं बऱ्याचशा गोष्टीमध्ये करतो. याच्यामध्ये आपल्याला वाटत नाही ही आपल्याकडनं ठगबाजी होते, हे समजत नाही आपल्याला. तर अशाच पद्धतीने आपण आपल्या गोष्टीचा, विषयांचा अभ्यास नाही केला तर तो म्हणजे तसा तुम्हाला आरसा दाखवतो. हे नेचरचं काम आहे. तो नेचर कसा तुम्हाला शिकवणार की तुम्ही स्वतःची ठगबाजी करताय किंवा ह्या नेचर सोबत ठगबाजी करताय, कसा शिकवणार? तो त्याला काहीतरी प्रसंग आणून द्यावा लागतं तुमच्या समोर. त्याची शिकवण्याची पद्धत तशीच आहे. तो असं शाळेमध्ये शिक्षण ब्लॅकबोर्डवर किंवा गणित सोडवायला असं नाही सांगत. तुम्ही जर तुमचे पैशांची तुम्ही चोरी केली किंवा काही केली किंवा चुकीची केली किंवा लोभाने काही केलं, तर मग तो तसंच गणित आणेल आणि तो लोभाने कमवलेला पैसा तो बरोबर तुमचा दुसरीकडे जाईल. आणि जसं माझ्यासोबत बरेच जण लोक करतात. ग्रँड मास्टर झाल्यावर सुद्धा माझे बरेचसे लोक पैसे देत नाही. मी माझ्याकडनं काही खूप मी असे करत नाही. म्हणजे खूप जबरदस्ती किंवा हे नाही. पण मी ह्या सगळ्या गोष्टी सांगायचा पुरेपूर प्रयत्न करत असते प्रामाणिकपणे. कारण मी कधी कोणाची ठगबाजी करत नाही म्हणजे अशा पैशाचा कारण मी अवेअर झालेली आहे. हा तरी पण जाणून बुजून नाही, पण कधी कधी काय म्हणतात अननोनली झालं तर होऊनही जातं. कारण मी स्वतःला एवढी काही संत महात्मा समजत नाही. कारण माझ्यासमोर आलं ठगबाजी तर मी बिलकुल कबूल करते आणि हसून त्या गोष्टीला क्लिअर करते की येस, मला आता परत बदलायचंय, म्हणजे माझ्याच स्वतःला बघायचंय आणि मला आरसा दाखवला. तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण कोणाला भाव करतो किंवा कमी पैसे देतो किंवा काहीतरी करतो, है ना. तर अशा ह्याच्यात होऊ शकते. आजच आता माझ्याकडे एक हे आणलं पार्सल आला. तर काहीतरी म्हणे 116 रुपये झाले, म्हणे 116 रुपये. तर म्हटलं ठीक आहे 116. तर आता आपल्याकडे एवढे कुठे चिल्लर 16 रुपये देतो, तर मी 120 रुपये त्याला दिले. तो आपला शोधत होता 4 रुपये. तर म्हणे मॅडम चिल्लर तर नाही आता. म्हटलं बाबा रे, मी तुला मागितलंच नाही वापस, तू असू दे, काही प्रॉब्लेम नाही, मी दिलं तुला, म्हणजे मी 120च समजले ना तुला मी दिलं. तर मला एक सांगा, त्या 4 रुपयाने काय होणार आहे त्यात त्याचं किंवा माझं? ना त्याला खूप मोठा फायदा झाला ना मला काही खूप नुकसान झालं. पण ऍक्च्युली माझी भावना होती की असो, कारण मी देतानाच म्हणजे मला 16 रुपये वाटलंच नाही, ते 20 रुपये दिले मी, असं म्हणजे मनातच आलं नाही. पण तो जेव्हा शोध करत होता, तेव्हा मी त्याला थांब म्हटलं. पण काय झालं, त्या नेचरला 4 रुपये 5 रुपये नाही समजत हिशोब, त्याला माझ्या भावना समजल्या. आणि ते भावना त्या 4 रुपयात काय माहिती 400 रुपयाचा मला फायदा होईल, काय माहिती 4,000चा फायदा होईल, काय माहिती 4 लाखाचा फायदा होऊ शकतो. कुछ भी हो सकता है. तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जे आपल्याला करता येतं ना ते करा. काही फरक नाही पडत. आणि कोणी तुम्हाला ठगवलं ना, हा मी असं नाही म्हणत आहे की त्याच्यात आता कोर्ट कचेऱ्या वगैरे, ठीक आहे, समाजातही तुम्हाला कोर्ट कचेऱ्या करायच्या, पोलीस स्टेशन रिपोर्ट द्यायचे. तर त्यावेळेस आपल्या भावना कशा असाव्या की समोरच्याला पण आपण धडा शिकवतोय की बाबा रे, तू चुकीचं काम करतोयस, तू असं करू नकोस. तुझं चुकीचं काम केल्याने तुझे कर्म बिघडतात, म्हणून मी तुला थांबवायचा प्रयत्न करते. हा याच्याने म्हणजे आपली मनस्थिती बिघडवायची नाहीये, हे लक्षात घ्या. कारण आपण भौतिक दुनियामध्ये पण राहतोय, कारण साधू संत पण नाही व्हायचे आपल्याला. तर मध्यम मार्ग नेहमी काढायचा. भगवान बुद्ध जे सांगतात ना, नेहमी मध्यम मार्ग, ते खूप जरुरी आहे शिकणं आपल्याला. तर जसजसं आपला मनन चिंतन होतं ना, तसतसं आपली बुद्धी विकसित होत जाते. आणि मग आपल्या लक्षात येतं की प्रत्येक प्रसंग, माणूस, वातावरण किंवा जे काही येतं आपल्यासमोर परिस्थितीत, तर ह्या सगळ्या म्हणजे आरशासारख्या आहेत. तर याच्याबद्दल आता आपल्या मनात तक्रारी म्हणजे येण्यापेक्षा आता आपल्याला ते गिफ्ट वाटेल. आता आपल्याला समजेल की फक्त, आणि हा विचार जेव्हा आपण गिफ्ट सारखं समजलो, तेव्हा आपल्याला समजेल की अरे, हा समोरचा माणूस आलेला आहे, हा माझ्या स्वदर्शनासाठी निमित्त बनलेला आहे. तो पोस्ट ऑफिस आहे, म्हणजे पोस्ट मास्टर आहे. त्यांनी नाही पाठवलेलं आहे, आपणच पाठवलेलं पोस्टाचं लेटर, तो आपल्याला वापस आलेला आहे.
तर त्यामुळे इथे नाराज होण्याची गरज नाहीये किंवा त्याला तुरंत रिप्लाय करायची गरज नाही. आपल्याला आतमध्ये शोधायचं, आपल्या जीवनामध्ये शोधायचं की मी कुठे ठगबाजी केली, मी कुठे वाईट बोललो, की मी कुठे खोटं बोललो, मी कुठे काय वाईट केलं, शोधायचं आहे. म्हणजे इथे 2 रुपयाचा आणि 4 रुपयाचा हिशोब नाही समजत निसर्गाला, त्या भावना समजतात, हे लक्षात घ्या. तर देण्याची भूमिका जास्त वाढवा की मी काय देऊ शकते, मी काय करू शकते. ठीक आहे, इथून तुमचं परिवर्तन नक्की होईल. तर आज आपण इथे थांबूया. तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. तुम्हाला कुठे, आणि ना मी जे पॉइंट सांगते तुम्हाला वाटतं तर खरंच लिहून ठेवत चला, कारण काय होईल, तुम्हाला त्याच्यावर मग चर्चा करा. मी तर रेकॉर्डिंग तर देतेच तुम्हाला, प्रश्नच नाहीये. पण अभ्यास करायला तुम्हाला सोपं जातं जेव्हा तुम्ही लिहिता. कालही मी सांगितलं की लेखन पद्धती नेहमी आपल्यासोबत वही पेन डायरी आपली करायची, कुठल्याही विषयाला की, कारण आपण कसं ऐकतो ऐकतो आणि विसरून जातो मग परत. कारण बाहेरचे लोक खूप जास्त आहे ना, असं सांगणारे तुम्हाला एखादीच कोणीतरी भेटते, आणि तेही तुम्ही आता अटेंड कराल क्लास रेग्युलर तर काय माहिती किती दिवस तुम्ही पण करता की नाही, की शेवटपर्यंत कोण उरतं बघू. पण शेवटपर्यंत एक जरी उरलं ना तरी मी शेवटपर्यंत क्लास घेणार आहे, म्हणजे पूर्ण 12 महिन्याची गोष्ट सांगते. एक मुलगी म्हणजे कोणी उरलं ना तरी सुद्धा मी शेवटपर्यंत त्यांच्याशी मी हे करणार आहे. तर बघा बघा तुम्ही आता किती शेवटपर्यंत कोण उरतं बघूया. तुमचं लाईफ असं बदलेल मस्त 365. कोणाच्या आयुष्यात आनंद सुख शांती येऊ नको, तुमच्या आयुष्यात जरुरी आहे. इतकुशी का असे ना. आणि तुम्ही जेव्हा आनंदी व्हाल ना तर नक्कीच नंदिनी मॅडमची आठवण जरूर काढा. बरोबर आहे ना सोनाली? सोनाली मला लिहिताना दिसते. जबरदस्त आहे. तर कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आहे का मनात काही गोष्ट? ठीक आहे. नक्कीच फरक जाणवतो. येस, शुभांगी. बघा म्हणजे किती फरक आहे ना, की आपण असं साधंच कोणाच्या चुगल्या चहाड्या किंवा काहीतरी युट्यूबचे हे करणं, फोनवर बोलणं, याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा इथे आपण जस्ट बोलतोच आहे. म्हणजे हे 2 वे कम्युनिकेशन म्हणजे समजते मी. असं नाही की मी खूप नॉलेज देते आणि असं नाही, मी माझे एक्सपिरियन्स शेअर करते बस तुम्हाला, की मी असं बदललं केलं तर तुम्ही पण असं करा, म्हणजे रेकीच्या सोबत सोबत. है ना? वाव, काय म्हटलं, अखंड राहावं असं वाटतं मॅडम. वाव, असंच राहावं, ऐकतच राहावं. येस. अरे मी तुम्हाला अनम्यूट नाही केलं यार मला. तर तुम्ही अनम्यूट करायला पाहिजे ना, तेव्हा कुठे तर. असं करायचं. हा, मी तुम्हाला अलाव केलं. तुम्हाला बोलावंसं वाटत असेल तर बिलकुल ऑन करा आणि बोला. बोलायचं आहे कोणाला? येस सोनाली बोल. मॅम तुम्ही आत्ताच सांगितलं की समजा आपण एखाद्या भाजीवाल्याकडे गेलो आणि आपण भाव कमी जास्त करतो वगैरे आणि मग त्याच्यामध्ये आपण त्याला फसवतो किंवा काय. पण तो एक व्यवहाराचा भाग झाला. मग कसं हे करता येईल? समजा एखादा दुकानदार असेल किंवा आपण त्याच्याकडून घेऊन एक व्यापारी, हं? व्यापाऱ्याने एकाकडून घेऊन दुसऱ्याला विकलं, त्यातून नफा आणि तोटा त्याचा बिझनेसचा भाग झाला. तो तर बिझनेसचा पार्ट आहे, हं, त्याच्यामध्ये फसवणं नाही होत. तो फसवायचा नाहीये. आणि मी बघा मध्यम मार्ग म्हणजे कसं, आता मी जसं, आता मी माझं उदाहरण सांगते की जसं मी, मला त्यांनी फसवलं 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 असं मला तेव्हा खूप वाटत होतं. मी डिप्रेशन मध्ये गेली, मला असं मी काय भोळी भाबडी होती असं तसं वगैरे. पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये मला म्हणजे कसं ही समज आली, जसं आता मी जसं तुमच्यासोबत बोलते तसं मी बरेचसे कोर्सेस केले, समज आली, समजता समजता मी माझं समजायला गेली. मला समजलं की अरे तो तो माझा शिक्षकच आहे, त्यांनी मला, माझा आरसाच आहे, त्यांनी मला असं समजवलं, असं झालं तसं झालं, हे सगळं झालं आणि मी माझं दुःख हळूहळू मी निवारण केलं. मी माझी नवीन रेकीमध्ये गेली, ते झालं, त्याच्यात मला उद्धार मिळालं, सगळं छान सगळं झालं. पण काही दिवसांनी मला पेपरमध्ये म्हणजे हे दिसलं, त्या मुलाने मला जे फसवलं असं माझ्यासारख्या कित्येक लोकांनी आता त्यांनी फसवलं. आता ठीक आहे, माझ्यामध्ये मी अभ्यास केला स्वतःवर, मी क्षमा केली, हे सगळं केलं, मी तिथून निघाली त्या दुःखातून.
मी काही पोलीसमध्ये गेली नाही. माझा सख्खा भाऊ माझा वकील आहे. त्यांनी मला हजारदा म्हटलं की दे मला कागदपत्र, आपण केस टाकू, आपण असं करू तसं करू. पण मी नाही दिलं, कारण मी माझी समज काय केली की नाही, मला माफ करायचंय, जाऊ दे, सोडून दे, ते त्याचं आहे, त्याचं असं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. पण जेव्हा मला पोलीस स्टेशन मधून फोन आला, पेपरमध्ये बातम्या आल्या, खूप त्याचे फोटो आणि त्याच्या लोकांच्या टीका टिप्पणी, पोलीस स्टेशन मधून मला फोन आला. मला त्यांनी विचारलं की काय करता मॅडम वगैरे, असं असं तसं सांगितलं मी, असं असं. म्हणजे मॅडम, हा ज्या प्रॉपर्टीमध्ये हा फसवलं यांनी लोकांना, 30-40 लोकांना, त्यांची लिस्ट आली आहे, त्याच्यामध्ये तुमचं पण नाव आहे. कारण त्या सोसायटीमध्ये माझं नाव होतं ना, माझा प्लॉट. तर सगळ्यात मोठा प्लॉट, 7,500 स्क्वेअर फीटचा प्लॉट तुमचा होता. सगळ्यात महागाचा प्लॉट तुमचा आहे. पण तुमची कंप्लेंट इथे आली नाही पोलीस स्टेशनमध्ये. असं का? काय करता मॅडम म्हणे तुम्ही? तर मी सांगितलं, मी असं असं हे करते. निघालं माझ्या तोंडून, मी सहजच बोलून देते ना, असं करते, तसं करते, तसं. पोलिसने मला हात जोडले, म्हणे मॅडम, तुमच्यासारखे लोक खरंच जसावे समाजामध्ये, जर असले ना तर आमच्यासारख्या पोलिसांची, वकिलांची गरजच पडणार नाही. पण आम्ही आहोत ना, मग आम्हाला काही तर काम तर द्या म्हणे तुम्ही. मग त्या पोलिसांनी मला वेगळ्या पद्धतीने समजून सांगितलं की जर सगळ्यांनीच असं केलं तर म्हणे हा जो दुष्ट माणूस आहे, हा जो करणारा माणूस आहे, लोकांना फसवतो आहे, याचे कर्म नाही का वाढत म्हणे. मग याचे कर्म वाईट वाढण्यासाठी तुम्ही जिम्मेदार नाहीये का म्हणे. मग त्याला चांगला मार्ग दाखवण्यासाठी तुम्ही पोलीसमध्ये कंप्लेंट करणं जरुरी नाही का म्हणे. तेव्हा मला क्लिक झालं, अरे च्या, बरोबर आहे. म्हणजे सामाजिक दृष्टीने पाहिलं तर एकंदरीत मी त्याची मदत करते. म्हणजे मी त्याला त्याच्याबद्दलची कंप्लेंट करून त्याच्याबद्दलचा द्वेष निर्माण झाला असता जर मी साधारण असते ह्या गोष्टी. पण मी माझा विचार करून काय केलं की त्याने असे वाईट कर्म करू नये, त्याला रोखलं पाहिजे, म्हणून मग मी माझी कंप्लेंट दिली. म्हणजे उद्देश माझा होता, म्हणजे मी माझी मनस्थिती बिघडवली नाही की यांनी मला करोडनी फसवलं. करोड रुपीज म्हणजे कमी नाही आहे. अख्खी जिंदगी देते आपल्यासारख्या लोकांची करता 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 करता, आणि त्यांनी बिलकुल 2 वर्षामध्ये मला फसवलं. तर किती मोठी गोष्ट, तरी सुद्धा त्याला माफ करता आलं. आणि हे जेव्हा क्षमाची भाव चांगली जागृत झाली, तेव्हा माझी इकडे वाढ झाली. आणि सहज मी घरात बसल्या बसल्या मी करोडो कमवायला लागले, विथ मान सन्मान. गळ्यात हार फुलं पडले, आणि त्याच्यासाठी जेल आली. तर हेच म्हणजे हे जे हे आहे ना आपली नियती, किंवा आपल्या सृष्टी, ही आपल्या आपोआप काम करते, आपला नेचर. पण आपला इंटेन्शन होते, त्याची मी कंप्लेंट केली पोलीस स्टेशनमध्ये, पण त्याचे पाय रोखण्यासाठी, वाईट काम करण्यासाठी, बस. तर अशा पद्धतीने फसवणारे लोक आहेतच, येतील, करतीलच. पण ते आपल्याला फसवलं तर आपल्या आईनं आहे. आणि मी माझा आईनं कसा बघितला, मला वाटायचं मी तर नाही फसवत कोणाला, एका रुपयाने नाही फसवलं यार. मी तर उधारी घेत नाही, मी तर कोणाला पैसेही मागायला मला लाज वाटतं. मग मी असं कसं मला फसवलं. तर मला त्याच्यात हे दिसलं की त्या पैशांबद्दलची चिंता आणि स्ट्रेस, आणि मला खूप भार वाटायचा पैशांचा. असं वाटायचं, बापरे, पैसे असले ना तर लोकांची नजर आपल्याकडे असतात, आपल्या मुलींवर नजरा राहतील, कोणीतरी फसवेल, नाही कोणी डाकू म्हणजे चोरी केली तर, कोणी आलं तर, आपल्या घरात पुरुष नाहीये, आपलं असं नाहीये, तसं नाही. हे फालतू विचार होते. तर याचा आरसा मला दाखवलेला आहे. तर पैसा सांभाळण्याची अक्कल तुला नाहीये, मी जातो. पण ती अक्कल जेव्हा डेव्हलप केलं तेव्हा पैसा स्थिर झाला आणि मस्त बरसला. असं आहे. तर आपल्याला आपली जागा बघायची आहे, दुसऱ्यांची गाडी चालवायची नाही. आपल्याला आपली गाडी, प्रत्येकाने आपली गाडी जरी चांगली चालवली ना, तरी पण ट्रॅफिक जाम होत नाही. साधी गाडी ठेवताना सुद्धा आपल्याला विचार करायचा, इथं पार्किंग लागली तर माझ्या मागे माझ्या कोणाची गाडी ताडली नाही, कोणाला त्रास तर होणार नाही. दुकानाच्या समोर ठेवताना कुठे पार्किंग, जे काही आता हे गोष्ट आहे, म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतनं स्वतःला आपल्याला अलर्ट राहता आलं पाहिजे. ती गोष्ट नाही राहिली, कुठल्या ना कुठल्या सिच्युएशन मध्ये तुमच्या लाईफ मध्ये ती ब्लॉकेजेस दाखवतेच. खूप सुंदर आहे हे जर समजले निसर्गाचे नियम तर. ठीक आहे. तर रेग्युलर अभ्यास करा, शेअर करा लोकांसोबत छानपैकी, आणि आपल्याला एक जिम्मेदारी उचला की खरंच आपण स्वतः बदलू, आपल्या समाजाला बदलू. बदलू म्हणजे आपण
त्यांच्या जीवनामध्ये सुख आणायला निमित्त बनू. बदलू म्हणजे काय, असं दुसऱ्यांची गाडी नाही चालायचं, की आपण कसं निमित्त चांगलं बनलं पाहिजे दुसऱ्यांच्या लाईफमध्ये, हा विचार आहे आपला. ठीक आहे. तर चिंतन मनन करा छानपैकी, आणि तुमचे मेसेजेस टाकत चला छानपैकी, काय वाटतं. जे लोक करत नाही त्यांना मला की रेग्युलर करा क्लास, ना केलं पाहिजे का, तुम्हाला वाटतं का. आणि खरंच जोपर्यंत तुम्ही हे म्हणजे काय म्हणतात त्याला, शेअर करणार नाही, तोपर्यंत तुमचं पण वाढणार नाही आत्मविश्वास. एक आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्याला काहीतरी पायऱ्या चढाव्या लागतात, कृती करावी लागते. ही कृती जरूर करा. तुम्ही दुसऱ्यांसाठी नाही, तुम्ही तुमच्यासाठीच करता आहात, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर हा सेवाभाव म्हणून करा. कारण तुम्हाला काही मी पैसे देत नाहीये, है ना, किंवा काही ऍडव्हर्टाइजमेंट करत नाही, तर हा सेवाभाव असतो. कारण आम्ही जे लँडमार्क मध्ये काम करायचो ना, तर फीस तर त्यांची खूप जबरदस्त असायची. पण तुम्हाला तिथे सेवाभाव करायचा असेल तर फुकटमध्ये करावं लागायचं. ना खाणं पिणं ना काहीच नाही द्यायचे ते लोक. तुम्ही जाणं येणं तुमचं, राहणं तुमचं खर्च, खाणं पिणं तुमचं घरचं. आणि कडक शब्दामध्ये सेवाभाव राहायचा त्यांचा, म्हणजे ते शिकवण राहायची आपली. तर तसंच तुम्ही कुठल्याही गोष्टी काही शिकता, तर त्याच्याबद्दल आपल्याला सेवाभाव असणं खूप गरजेचं असतं. तर ठीक आहे. तर आपण इथे थांबूया. आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही इतकं रेग्युलर इतना छान कामं म्हणजे ऐकता. तर मला खूप छान वाटतंय. परिवर्तन तुमच्यामध्ये माझ्यामध्ये पण होऊ दे, भगवंताला हीच प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. बाय.